सारनाथ, ब्रह्मदेश व सिलोन येथून आलेल्या भिक्षूंनी बुद्धवंदना म्हटल्यावर महास्थवीर चंद्रमणी यांनी आमच्याकडून त्रिशरण व पंचशील वधवून घेऊन आम्हाला बौद्ध धम्माची दीक्षा दिली. आम्ही बुद्धमूर्ती समोर अत्यंत भक्तिभावाने आपले मस्तक टेकवून 3 वेळा वंदन केले. साहेबांनी उभ्या आयुष्यात कोणापुढे कुठेही डोके टेकवले नाही, पण आयुष्यात प्रथमच त्यांनी बुद्धचरणी विनम्र भावे मस्तक टेकविले. महाबोधी सोसायटीचे देवीप्रिय बलिसिन्हा यांनी आम्हाला हार घातले आणि बुद्धाची एक मूर्ती भेट दिली. अशा प्रकारे 1935 साली येवले परिषदेत केलेली आपली ऐतिहासिक घोषणा, मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही, हे साहेबांनी 14 ऑक्टोबर 1956